श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दुसरा अध्यायाचा कर्मयोगाचा भाग आपण सुरू केलेला आहे. कर्मयोगामध्ये पहिला जो भाग आहे तो आपला झाला आणि त्याचा आता मुख्य जे स्वरूप आहे जे सूत्ररूपामध्ये कर्मयोग सांगितलं आहे दुसऱ्या अध्यायामध्ये त्याची आपण मागच्या वेळेस सुरुवात केली होती. ती 47व्या अध्यायापासून आहे. सूत्ररूपाने कर्मयोग जो आहे दुसऱ्या अध्यायातल्या 47व्या श्लोकापासून आहे. जो श्लोक असा आहे की कर्मण्येवाधिकार असते महाफलेषु कदाचन महाकर्मफल हेतु भूमा ते संगोस्तो कर्म. असा तो श्लोक आहे आणि त्याचा शब्दशः अर्थ असा आहे की कर्म करण्याविषयी तुला अधिकार आहे. फळावर कधीही नाही. कर्मांच्या फळाचा हेतू तू होऊ नकोस. कर्म न करण्याबाबत तुझी आसक्ती असू देऊ नकोस. त्याचे 4 भाग आहेत या श्लोकाचे. त्या 4 भागामध्ये पहिल्यांदा कर्म करण्याविषयीचा तुझा अधिकार आहे हा तुझा पहिला भाग आहे. 4 भागामध्ये पहिला भाग आणि चौथा भाग जो आहे तो एकमेकाला धरून आहे. दुसरा आणि तिसरा एकमेकाला धरून. चौथा जो भाग आहे कर्म न करण्याबाबत तुझी आसक्ती असू दे. कर्म करण्याविषयी तुला अधिकार आहे आणि कर्म न करण्यामध्ये तू आसक्ती धरू नकोस. ते पहिला आणि चौथा जे चरण आहे ना ते परस्पर संबंधित आहे. आणि फळावर कधीही फळावर कधीही नाही. तुझा जो अधिकार जो आहे तो फळावर कधीही नाही. कर्माच्या फळाचा तू हेतू होऊ नकोस. हा दुसरा आणि तिसरं चरण ते परस्पर आहे. अशा रीतीने आपण याचं थोडं परत एकदा चिंतन करू. बसा ना काय बसा बस. अशा प्रकारे आपण त्याचं परत पुन्हा एकदा चिंतन करू. मागच्या वेळेस हा श्लोक आपण घेतला होता आणि त्यानंतर पुढचा भाग घेऊ. तेव्हा मनुष्य जो आहे ना हा मनुष्य देह धारण केल्यानंतर जीवात्मा हा स्वाधीन स्वतंत्र होतो. त्या स्वाधीनता त्याला तेव्हाच प्राप्त होते ज्यावेळेस त्याला मनुष्याचा देह प्राप्त होतो. पूर्ण 14 लोकांमध्ये जर आपण त्याचं काय वैशिष्ट्य आहे हे जर पाहिलं तर अगदी स्वर्गलोकामध्ये जरी आपण देवयोनीचा जरी विचार केला आपण तरी पण ते सुद्धा भोगयोनीच आहेत. प्रारब्धवश जो काही प्रवाह आहे प्रारब्धवश जे काही फल प्राप्त झालेले आहे त्या फलाचा भोग प्राप्त करण्याशिवाय त्यांना काही पर्याय नाही स्वर्गामध्ये सुद्धा. बाकी इतर लोकांमध्ये सुद्धा आपण प्रत्येक लोकांचा जर अभ्यास केला तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक लोकांमध्ये त्या कर्माच्या अनुसार जे फळ प्राप्त होतं म्हणून तो लोक प्राप्त होतो आणि त्या लोकाच्या अनुसार त्याला ते भोग प्राप्त होतात. आणि केवळ भोगप्राप्तीमध्येच आपलं जीवन व्यतीत करणे ह्याला पराधीन असं म्हणतात. पराधीनता कशामध्ये आहे तर पराधीनता जी आहे ती केवळ भोगप्राप्तीमध्ये ज्यावेळेस जीव हा गुंतून राहतो त्याला दुसरा काही पर्याय राहत नाही तेव्हा त्याला पराधीन असा शब्द आहे. स्वाधीन आणि पराधीन हे जे 2 शब्द आहेत ना तर स्वाधीन म्हणजे स्वतत्वाच्या अधीन. स्वतत्व जो आहे ते आत्मतत्व आहे. त्या आत्मतत्वाच्या अधीन ज्यावेळेस तो राहतो म्हणजे सच्चिदानंद तत्वाशी तो अनुरूप ज्यावेळेस त्याला कार्य करण्याची स्वातंत्र्य त्याला मिळतं तेव्हा स्वाधीन हा शब्द वापरला. स्वाधीन शब्दाची सुद्धा व्युत्पत्ती बघा तुम्ही. स्व अधीन तो स्वाधीन. स्वतंत्र म्हणजे स्वतःच्या आत्मस्वरूपाच्या अनुसार जे आचरण सिद्ध होतं. तंत्र म्हणजे आचरण सिद्ध करण्याचा अधिकार त्याला जेव्हा प्राप्त होतो तेव्हा तो स्वतंत्र होतो. तेव्हा स्वतंत्र आणि स्वाधीन हे जे 2 शब्द आहेत हे शब्द जे आहेत हे कोणाला लागू आहेत ते केवळ फक्त मनुष्य देह धारण केल्यानंतरच लागू आहे. बाकीच्या कोणत्याही लोकांमध्ये स्वाधीनता किंवा स्वातंत्र्य नाही. हे पहिले लक्षात घ्या. आता अधिकार शब्द जो वापरलाय ना इथे कर्मण्येव अधिकार असते तो अधिकार शब्द जो आहे हा कशा करता. अधिकार म्हणजे तुम्हाला पॉवर्स दिलेले नाही. अधिकार म्हणजे स्वातंत्र्य. अधिकार शब्द कशाला आलेला आहे की तुम्हाला दिलेली जी स्वाधीनता आहे तुम्हाला प्राप्त झालेले जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्याची ओळख करून दिलेली आहे. आणि कशा करता स्वातंत्र्य दिलेलं आहे तर कर्म करण्याचं स्वातंत्र्य. कर्म करण्याचं जे स्वातंत्र्य आहे तर कर्म करण्याच्या स्वातंत्र्यामध्ये मनुष्य देह धारण केल्यानंतर जीवात्म्याला हे कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. बाकी कोणत्याही लोकांमध्ये हे कर्म करण्याचं स्वातंत्र्य नाही.
म्हणजे आता जर पहिलं चरण आपण पाहिलं तर कर्म करण्याविषयी तुला अधिकार आहे या शब्दाचा थोडा सखोल अर्थ काय आला की तुला म्हणजे मनुष्य. अर्जुन हा मनुष्य देहधारी जीवात्म्याचं प्रतीक आहे. तेव्हा समस्त जे मनुष्य ह्या भूलोकामध्ये मनुष्य देहधारी जीवात्म्याला सगळ्यांना अनुसरून ते विधान आहे, हा सिद्धांत मांडलेला आहे की जेवढे म्हणून हे मनुष्य देह धारण केलेले जेवढे जीव आहेत त्या सबंध जीवांना ती स्वाधीनता दिलेली आहे. तसेच कोणती स्वाधीनता दिलेली आहे तर कर्म करण्याची स्वाधीनता दिलेली आहे. आता ही स्वाधीनता दिल्यानंतर धोका पुढचा दुसरा आणि तिसरं चरण जे आहे ना त्याचा धोका सांगितला की स्वातंत्र्याचा जर दुरुपयोग झाला तर काय होऊ शकतं, स्वैराचार होऊ शकतो. आपण पाहतो आता प्रत्यक्ष आचरणात सुद्धा व्यवहारात सुद्धा जगामध्ये आपण पाहतो की स्वातंत्र्य प्राप्त झालं, भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण स्वातंत्र्याचा दुरुपयोग झाल्यामुळे स्वैराचार आणि भ्रष्टाचार झाला. नियम आहेत पुष्कळ, पण नियमाचं पालन करण्याचं तुम्हाला जे म्हणून काही नागरिक स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्या स्वातंत्र्याचा काय झाला, दुरुपयोग झाला. म्हणून स्वातंत्र्य ज्या ज्या वेळेस प्राप्त होत असतं त्या त्या वेळेस त्या स्वातंत्र्याचा सदुपयोग कसा करावा हेही सांगणं आवश्यक असतं. म्हणून लगेचच त्यांनी दुसऱ्या चरणामध्ये काय सांगितलं की हा जो अधिकार आहे, हे जे स्वातंत्र्य आहे, ह्या स्वातंत्र्याचा तू फळावर अधिकार मांडण्याचा प्रयत्न करू नकोस आणि फळ प्राप्त करण्याची जी आसक्ती आहे तशा प्रकारचा हेतू धरू नकोस. म्हणजे दुरुपयोग कुठे होऊ शकतो हे त्यांनी पुढे दाखवलं आहे की मनुष्य काय करतो की आपली काय योग्यता आहे, काय ते आपली क्षमता आहे ह्याचं त्याला भान नसते, ह्याचं त्याला ज्ञान नसतं. पण तो काय म्हणतो की मी इतकं केलं तर मला इतकं मिळालं पाहिजे. त्याला हे माहिती नाही की आपले पूर्वी किती जन्म झालेले आहेत, आपल्या प्रत्येक जन्मामध्ये आपलं काय काय भोग होते, काय काय प्रारब्ध होतं, आपलं पूर्वकर्म कशा प्रकारचं होतं, त्या कर्माच्या फळस्वरूपामध्ये आज कारण जेव्हामध्ये कोणत्या कोणत्या वासनेचा समुच्चय जेव्हा झालेला आहे, कुठल्या कुठल्या आपल्या इच्छामध्ये दबून बसलेल्या आहेत हे त्याला माहिती नाही. त्यानंतर आपल्या पूर्वकर्माचं फळ स्वरूपामध्ये जे प्रारब्ध जी परिस्थिती आहे ती परिस्थिती कशी येणार आहे आणि कशी आलेली आहे त्याच्यावर आपलं नियंत्रण आहे का नाही याबद्दल त्याला अजिबात ज्ञान नाही आहे. इतकी त्याची अज्ञानाची स्थिती असताना तो काय म्हणतो की मला अमुक एक प्रकारचं फळ मिळालं पाहिजे. आणि फळ मिळतं का नाही मिळत ही अधीरता आहे. पुन्हा फळ मिळतं का नाही मिळत, कुठलंही कर्म बघा तुम्ही, कोणत्याही प्रोजेक्टमध्ये मनुष्य काम करतो ना की लगेच अधीरता निर्माण होते. कोणती अधीरता, यश मिळतं का नाही मिळत, पैसा मिळतो का नाही मिळत, सगळं जे लक्ष कुठे केंद्रित झालं त्या फळावर लक्ष, सगळं संबंध आसक्ती कुठे आहे त्या फळामध्ये असेल. संबंध जे मनुष्याचं जी काही अधीरता जी आहे ती त्या अज्ञानाच्या कारणाने ती पूर्णपणे फळावर आहे, त्या कर्मावर नाही, त्या कर्तव्यावर अजिबात नाही. म्हणून स्वातंत्र्य जे तुम्हाला कशाला दिलंय तर कर्तव्य करायला दिलेलं आहे. स्वातंत्र्य तुम्हाला तुमच्या फळाच्या मध्ये आसक्त होण्याकरता दिलेलं नाही. कशाकरता दिलेलं आहे, कशाकरता दिलेलं नाही हे दोन्ही गोष्टी सांगितल्या की कर्म करण्याचा अधिकार आहे, फळ प्राप्त करण्याचा हेतू आणि फळाच्या बद्दलची आसक्ती हे दोन्हीचाही तुला त्याग करणं आवश्यक आहे. आता हे विधान केल्यानंतर आणखीन काय विचित्र परिणाम होतो की मनुष्य काय तर्कप्रधान आहे, बुद्धी दिलेली त्याला ईश्वराने, पण त्या बुद्धीचा जर विनियोग जर चुकीचा केला आणि तर्कप्रधानता जर मांडली, कारण तर्कप्रधानतेमध्ये कुतर्क केव्हा येतो कळत नाही. तर्कामध्ये दोन दिशा आहेत. एक दिशा तर्कामध्ये काय की जर सद्गुरूच्या चरणाशी लीन विलीन असेल तर जिज्ञासा निर्माण अर्जुनासारखी व्हावी, काही हरकत नाही. अर्जुनाने 56 प्रश्न विचारले भगवद्गीतेमध्ये आणि म्हणून हे ज्ञान बाहेर आलं. पण हे विचारण्यामध्ये भूमिका काय आहे की बाबा मला कळत नाही, माझं कल्याण कशामध्ये आहे, मला योग्य मार्ग कसा मिळेल आणि मी तुझा शिष्य झालेलो आहे, मी तुला शरण झालोय, मला तू सांग. या भूमिकेतून जिज्ञासा निर्माण आणि मला सगळं कळतं आणि तुला मात्र कळत नाही, तुला कळतं की नाही हे मी बघतो, त्याच्यातून तर्क आणि कुतर्क निर्माण. असा कुतर्क ज्यावेळेस निर्माण होण्याची शक्यता आहे ना त्यावेळेस काय होऊ शकतं हे चौथ्या चरणात सांगितलं. असा कुतर्क जर निर्माण झाला तर काय होईल, तो म्हणेल मग हे जर कर्म आणि कर्माचं फळ आणि त्याच्यातली आसक्ती याला मूळ कारण जर कर्म जर असेल तर कर्म न केलेलं उत्तम ना. मग लॉजिक मांडलं लगेच. आपल्याकडे आता अलीकडे लॉजिकला खूप महत्व दिलेलं आहे आणि त्या लॉजिकला अतिशय महत्व दिल्यामुळे झालं काय माहिती का, प्रत्येकाचा अहंकार त्या चिंतनामध्ये असा कसा विसळा त्याला कळालंच नाही आणि लॉजिक म्हणजे फक्त अहंकाराचंच रूप धारण केलं.
लॉजिक म्हणजे अज्ञानाचं भयंकर रूप धारण केलं त्याने. आणि मग तो म्हणतो लॉजिकली मला हे पटत नाही. अरे पण तुला पटण्याची तुझी क्षमता आहे का याचा विचार कर ना. आणि लॉजिक म्हणजे काय की तुझा तर्क आहे, तो तर्क कुतर्क आहे का नाही हे तरी तुला कळतं का? नाही का? पण सिद्धांत मात्र मांडण्याची अतिशय आवड आहे. अशा प्रकारे सिद्धांत मांडण्याची अतिशय आवड असल्यामुळे सिद्धांत मांडण्याच्या आवडीमुळे काय झालं की तो कुतर्क सिद्ध करायला लागला. आणि तो करणार हे भगवंताला माहिती आहे. तो करायच्या आधीच, कुतर्क सिद्ध करायच्या आधीच भगवंताने चौथं चरण सांगून टाकलं. काय सांगितलं की कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, कर्माच्या फळामध्ये अधिकार नाही. पण ह्यामुळे तुला जर असा तर्क येत असेल की जर मी कर्मच नाही केलं तर मग काय फळाच्या आसक्तीचा प्रश्न येणार नाही. त्यामुळे कर्म न करण्याची ही आसक्ती तू धरू नकोस. कर्म न करण्याची ही आसक्ती धरू नको. म्हणजे या चारही चरणाचं जर आपण एक सूत्र बाहेर काढलं तर काय सूत्र आपल्याला एका वाक्यात सांगायचं झालं तर काय सांगता येईल की तुझा स्वधर्म, तुझं कर्तव्य सिद्ध करण्याची जी स्वाधीनता तुला दिलेली आहे त्याचा सदुपयोग कर. आणि फळामध्ये आसक्ती न धरता, कुठल्याही प्रकारचा हेतू न ठेवता आणि निष्क्रियता, त्याच्यामध्ये कर्तव्यापासून दूर होण्याची जी काही भाव आहे तो भावाचाही त्याग करून केवळ कर्तव्य करणे, केवळ स्वधर्म सिद्ध करणे ह्याचा तुझ्या स्वाधीनतेचा उपयोग करून तू कर. तुला दिलेलं स्वातंत्र्य कशाला आहे? माणसाला स्वातंत्र्य का दिलं? भारताचा नागरिक स्वतंत्र का झाला? की त्या नागरिकाला आपल्या देशाच्या बद्दल, आपल्या समाजाबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल आणि आपल्या स्वतःच्याही उन्नतीबद्दल कर्तव्य करण्याकरता स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य संबंध हा कर्तव्याशी आहे. स्वातंत्र्य संबंध हा स्वैराचाराशी नव्हे. स्वातंत्र्याचा संबंध हा मनमानी करण्याकरता नव्हे. स्वातंत्र्याचा संबंध हा कर्तव्याची आहे. हा श्लोक जर आपण प्रत्यक्ष आपण व्यवहारात, सामाजिक कार्यामध्ये, राजकीय कार्यामध्ये जर आपण ह्या श्लोकाचा जर विनियोग योग्य पद्धतीने केला तर खूप मोठा संदेश आहे याच्यामध्ये. हे संदेश काय आहे की भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 62-63 वर्ष होऊन गेले. ह्या ह्याच्यामध्ये एवढा जरी आपण संदेश ह्या भगवद्गीतेतून घेतला की स्वातंत्र्य म्हणजे काय, पहिल्यांदा ही व्याख्या कळाली पाहिजे. स्वातंत्र्य आणि स्वाधीनतेचा अर्थ काय आहे तर आत्मतत्वाच्या अधीन होणे म्हणजे स्वाधीनता आहे. आणि आत्मतत्वामध्ये जे स्वरूप लक्षण दिलेलं आहे सच्चिदानंद, त्याची अभिव्यक्ती करणे म्हणजे स्वतंत्र आहे. असा तो स्वाधीन आणि स्वतंत्र जो आहे तो कशा करता आहे तर कर्तव्याचे भाव सिद्ध करणं, कर्तव्य सिद्ध करण्याकरता. कुठलं कर्तव्य सिद्ध करायचं? स्वधर्माच्या अनुसार आचरण करणे. पुढे येईल तो. आणि आधी स्वधर्माचे 9 श्लोक आपण घेतले. स्वधर्माचं महत्व आपण पाहिलं. स्वधर्माच्या अनुसार तुला कर्म करायचं. कारण कर्म करायचं म्हणल्यानंतर पुन्हा स्वातंत्र्य झालं तर कर्तव्य तुम्ही स्वतः ठरवा. ज्याचा तुमच्याशी काडीचाही संबंध नाही असे कर्तव्य तुम्ही करायला लागाल. आणि त्याला तुम्ही काय कर्तव्य म्हणाल तुम्ही. आणि स्वैराचार त्यातून बाहेर. कर्तव्य कसं करायचं तर स्वतःच्या वर्णाच्या अनुसार, स्वतःच्या आश्रमाच्या अनुसार, स्वतःच्या धर्माच्या अनुसार, स्वतःच्या ज्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि पूर्ण राष्ट्राच्या दृष्टीने तुमचं जे काही तुम्हाला अलोकेट केलेलं जे कर्तव्य ते कर्तव्य करायचं. तुम्हाला ते कर्तव्य निष्प्रय भावनेने, कुठल्याही प्रकारच्या फळामध्ये हेतू न ठेवता आणि कुठल्याही प्रकारची निष्क्रियता न ठेवता. कारण निष्क्रियेतून तमोगुण आहे. लक्षात घ्या, चौथा जो भाग दिलाय ना हा तमोगुणाला धरून आहे. तेव्हा तमोगुणाचा त्याग करा. निष्क्रियता म्हणजे प्रमाद आहे. कर्तव्यापासून दूर होणे इतका अधर्म दुसरा कुठलाच नाही. तेव्हा त्या अधर्माचा त्याग करून धर्माचं कार्य करायचं. अधर्म काय आहे हे याच्यात सांगितलं आहे पूर्ण. ह्या अधर्माचा त्याग करायचा आणि स्वधर्म, स्वकर्म, स्वकर्तव्य, स्ववर्ण ह्या अनुसार जे स्वतःला मिळालेलं, जन्मापासूनच मिळालेलं कर्तव्य आहे त्या कर्तव्याबद्दल सतर्क राहून स्वतःच्या स्वाधीनतेचा सदुपयोग करून जेव्हा मनुष्य स्वधर्म सिद्ध करतो आणि फळामध्ये आणि कुठल्याही हेतूमध्ये ज्या वस्तू आसक्त होत नाही आणि निष्क्रियतेचा त्याग करतो त्यावेळेस तो कर्मयोगाची ते सूत्र आहे. कर्मयोगाचं हे पहिलं सूत्र सांगितलं. आपण कर्मयोगात प्रवेश करतोय ते पहिलं सूत्र सांगितलं. आता त्यानंतर आता कर्मयोगाचे पुढे लक्षणं सांगितलं. 48वा श्लोक. योगस्थः कुरु कर्माणि सन्नत त्यक्त्वा धनंजय सिद्ध्या सिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते.
शब्दशः अर्थ असा आहे, हे धनंजया आसक्ती सोडून देऊन तसेच सिद्धी आणि असिद्धी यांचे बाबत समान बुद्धी बाळगून योगामध्ये स्थित होऊन कर्तव्य कर्मे तू कर. समत्वालाच योग असे म्हटले आहे. व्याख्या केली आहे, योगाची व्याख्या केली. तर योग हा शब्द जो मांडला ना, पुढे पुढे सरका, पुढे सरका. योग हा जो शब्द मांडला की ना, तर योगाची व्याख्या समत्वम योग उच्यते विधान सिद्धांत. या सिद्धांतावर आपल्याला असं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि कर्मयोग म्हणताना पहिल्यांदा सूत्र सांगितलं कर्मयोगाचं काय, स्वधर्म जो आहे तो सिद्ध करणे. कसा सिद्ध करणे, त्याच्यात ती धारणा सांगितली. एक बुद्धीमध्ये धारणा असते आणि इंद्रियामध्ये क्रिया असते. बुद्धीतली धारणा सांगितली, अंतःकरणामध्ये धारणा काय, अनासक्त स्थिती जी आहे ती धारणा सांगितली. आणि कर्तव्य इंद्रियाच्या माध्यमातून स्वधर्माचं कर्तव्य केलं. हे पहिलं सूत्र सांगितलं. आता त्याच्या सिद्धांताकडे चाललं. सूत्र सांगितल्यानंतर सिद्धांत, कारण सूत्र कळालं तर सिद्धांताकडे जाता येईल. सिद्धांत काय सांगितलं, समत्वम योग उच्चते. समत्व जो आहे त्यालाच योग असं म्हटलं. हे समत्व म्हणजे काय, त्याची व्याख्या याच्यामध्येच पहिल्या चरणात केली. समत्व या शब्दाचा अर्थ काय, तर सिद्धी आणि असिद्धी यामध्ये समान बुद्धी ठेवणं म्हणजे समत्व. समत्वाची व्याख्या काय, सिद्धी, सिद्धी म्हणजे यश आणि असिद्धी म्हणजे अपयश. एक तर यश प्राप्त होतं नाही तर अपयश प्राप्त. कुठली आपण एखादी गोष्ट हातात घेतली, कार्य करण्याचं ठरवलं, एक यश मिळेल नाही तर अपयश मिळेल. सिद्ध होईल नाही तर असिद्ध होईल. असिद्ध म्हणजे अपयश. या दोन्हीमध्ये समान बुद्धी. आता या दोन्हीमध्ये समान बुद्धी केव्हा आहे, परत आधीचा श्लोक घ्या. समान बुद्धी केव्हा होऊ शकते, ज्यावेळेस फळाची आसक्ती नसेल तेव्हाच समान बुद्धी होऊ शकते. मग परस्परांना कसे ते शृंखलाबद्ध आहेत पूर्ण. श्लोक जे आहेत एकमेकाला असेच एकमेकाला जोडून येते, पण ते कुठं जोडले ते आपल्याला कळालं पाहिजे. जेव्हा फळात अनासक्त असेल तेव्हा कसंही फळ मिळालं तरी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विचलित होण्याचं कारण नाही. कर्तव्य करत राहायचं. फळ कसं मिळेल, परमेश्वराची इच्छा. त्याला माहिती आहे की बा आपली काय योग्यता आहे आणि तो काय असेल ते योग्य फळ देणार आहे. त्यामुळे यश मिळेल का अपयश मिळेल हा फार महत्वाचा विचार नाही. दोन्हीमध्ये बुद्धी जी आहे ना, ही बुद्धीमध्ये धारणा असते. बरं, अंतःकरणाच्या जे चार गोष्टी आहेत ना, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे चार प्रमुख त्याचे अंग आहेत. त्यामध्ये बुद्धी नावाची गोष्ट ही विशेषता माणसाला प्राप्त झाली. ही विशेषतामध्ये धारणा असते. कोणत्याही क्रियेमध्ये कळत किंवा न कळत माणसाच्या बुद्धीमध्ये एक धारणा असते. जसं उदाहरण की आपण परीक्षेला चाललो तर आपल्याला काय किती मार्क मिळतील का नाही मिळतील, एक प्रकारची एक संदिग्ध अवस्था आहे, एक अधीरता आहे. प्रकार मिळतील, पास होईल का नापास होईल, फर्स्ट क्लास मिळेल का नाही मिळणार, मेरिटमध्ये येईल का नाही येणार, हे सारखं द्वैत चालू आहे, द्वंद्व चालू होतं. आणि या द्वंद्व स्थितीमध्ये जे काही तुम्हाला फळ मिळतं त्याच्यामध्ये समजा तुमच्या अपेक्षेने जास्त मार्क मिळाले की अति हर्ष झाला आणि तुमच्या अपेक्षेत कमी मार्क मिळाले की दुःख झालं. म्हणजे एक सुख तरी मिळणार आहे तेव्हा दुःख तरी मिळणार. आधी द्वंद्व आहे आणि द्वंद्वातून द्वैत आहे. आधी द्वंद्व आहे, होणार का नाही होणार, असं होईल का तसं होईल, हे द्वंद्व आहे. पहिल्यांदा क्रिया करताना द्वंद्व आहे आणि फळ प्राप्त करताना द्वैत आहे. द्वंद्वातून द्वैताकडे जात होतो आणि द्वैतात गेला एकदा की विचलित होतो, समस्थिती राहत नाही. द्वैतातच विषमता आहे, अद्वैतात समता आहे. इथे अद्वैत सिद्धांत कळत न कळतपणे मांडलेला की बुद्धी ज्यावेळेस समस्थिती असते त्यावेळेस ती अद्वैत स्थितीमध्ये असते. सुख आणि दुःख या दोन्हीमध्ये समभाव केव्हा होईल, ज्यावेळेस बुद्धी तत्व जे आहे, बुद्धीमध्ये जी धारणा आहे ती परमेश्वर तत्वाशी एकरूप असते. हा त्यामुळे कळत न कळतपणे मांडलेला सिद्धांत आहे. बघा, सूक्ष्म विषय आहे. असे शब्दाचा अर्थ म्हणताना एकदम सोपं वाटतं ते, पण जसा आपण त्या सखोल जाऊ ना तळ लागतच नाही, तळच लागत नाही. एक एक श्लोकाचं एक एक चरण घेतलं आणि नंतर एक एक शब्द घेतला आणि त्याची व्युत्पत्ती, व्याकरण, त्याच्यामध्ये जसं आपण जाऊ ना तसं असं लक्षात येतं की आणखीन सखोल आहे. पण समत्व जो शब्द आहे ना, समत्वामध्ये बुद्धीतली धारणा सुख आणि दुःखाबद्दल समभावना, सुख प्राप्त होणं, दुःख. आणि दुःख आणि सुख कोणी प्राप्त करून घेतलं, अजून एक गोष्ट सांग. सुख कोणाला होतं, आपल्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, त्या अनेक गोष्टींमध्ये सुख कोणाला मिळतं हे लक्षात घ्या.
सुख हे मनाला मिळतं. मन जे आहे ना हे सुखाची किंवा दुःखाची संवेदना घेतं. कशामुळे घेतं? आणि त्याला एक सपोर्ट आहे त्या मनाला. कोणाचा सपोर्ट आहे? अहंकाराचा. अहंकार काय म्हणतो माहिती का? मी सुखी झालो, मी दुःखी झालो. मी नावाचा शब्द आहे. त्यामुळे मी सुखी झालो आणि मी दुःखी झालो. पुढं कोणाला कळालं सुखी झालं दुःखी झालेलं? त्या मनाला कळालं. त्याच्यावर अंकुश कोणाचा आहे? बुद्धितत्व. आता हे 4 गोष्टी आहेत ना, मी तुम्हाला म्हणजे ह्याच्यावर थोडंसं विषयांतरी झालं तरी याला अनुलक्षून सांगतो. ह्या ज्या 4 गोष्टी आहेत ना अंतःकरणाच्या, मनबुद्धी चित्त अहंकार, त्याच्यामध्ये अहंकार आणि मन याचा फार जवळचा संबंध आहे. आणि चित्त आणि बुद्धी याचाच जवळचा संबंध आहे. चित्त ज्यावेळेस निवृत्त होतं ना त्यावेळेस बुद्धी समावस्थेत जाते. बघा, चित्तामधल्या वृत्ती ज्यावेळेस शून्यवत होतात तेव्हा बुद्धी समावस्थेत जाते आणि बुद्धी परमेश्वराशी एकरूप होते. पण हे केव्हा? हे जे मन आहे ना, या मनाच्या संवेदना ज्यावेळेस सम अवस्थेतून मन जेव्हा बुद्धीमध्ये जाऊन मिळतं तेव्हाच बुद्धी परमेश्वराकडे जाऊ शकते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा मन आणि बुद्धीचे ज्यावेळेस समत्व होतं, ज्यावेळेस परस्परांमध्ये समन्वय होतो तेव्हाच योग सिद्ध होतो असं सांगितलं. याचं कारण काय? की मनामध्ये ज्या संवेदना आहेत ना त्या संवेदना सहित मन ज्यावेळेस बुद्धीशी एकरूप होतो आणि बुद्धी ज्यावेळेस सम अवस्थेत येते म्हणजे परमेश्वराशी एकरूप होते त्यावेळेस समत्व प्राप्त होतं आणि बुद्धीने परमेश्वराशी एकरूप होणं म्हणजेच योग आहे. योगाची व्याख्या काय? योग म्हणजे परमेश्वराची अभिन्नता. परमेश्वराशी अभिन्नता प्राप्त होणे म्हणजे योग आहे. कसा प्राप्त होणार? आणि त्याच्यामध्ये अडथळा कोण आणणार? अडथळा आणणारा अहंकार आणि मन हे आहे एकत्र राहिलेले. बुद्धी आणि चित्त हे दुसऱ्या गोष्टी जोड्यात बरं काय. या 4 गोष्टी मी या 4 जोड्या लक्षात घ्यायचं. एक जे आहे ते मन आणि अहंकाराची जोडी आहे, दुसरी जी आहे ते बुद्धी आणि चित्ताची जोडी. चित्त ज्यावेळेस निवृत्त होतं की नाही त्यावेळेस बुद्धी जी आहे ही समावस्थेत जाते आणि अहंकार जेव्हा शून्य होतो की नाही तेव्हा मन जे आहे ते बुद्धीत विलीन. आता प्रश्न काय राहिला? फक्त बुद्धीचा राहिला. बुद्धी निवृत्त ज्यावेळेस असते, चित्त निवृत्त अवस्थेमध्ये मनाने बुद्धीला शरण गेलेलं आहे आणि अहंकार क्षीण झालेला आहे, तर बुद्धीला पर्याय नाही परमेश्वराशी एकरूप होण्याशिवाय. बुद्धी परमेश्वराशी एकरूप झाली ती जी बुद्धी आहे ना त्याला समत्व समजतं. ती समावस्थेत जाते आणि तेव्हा सुख आणि दुःख या दोन्हीबद्दलची समभावना निर्माण. कारण ते समजणं आवश्यक आहे ना. कारण काय आहे, विधान तर केलं पण घटना घडली की सुख दुःख होतच नाही. ह्याच्यातून मुक्त कसं व्हायचं हा प्रश्न सुटतच नाही. माणसं म्हणतात भगवद्गीतेत सांगितलं आहे पुष्कळ, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. इथून पुढे म्हणतात तुम्हाला तो ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार आहे. योगी होते ते, आम्हाला काय जमू शकतं ते. झाले मोकळे, जवळ मोकळे झाले, पुन्हा सुख दुःख करायला पुन्हा चालू झालं. मग आणि इतकी ज्ञानेश्वरी आयुष्यभर वाचली आणि घटना घडल्यानंतर एवढं दुःखी कसे काय होता तुम्ही? इतकी छोटी मनाच्या विरुद्ध गोष्ट, इतके क्रोधित कसे काय होता तुम्ही? इतकी कामना कशी काय उचंबळून येते तुम्हाला? नाही नाही, आमचा तो त्यांचा अधिकार आहे, थांबून नको. संतांचा अधिकार आहे, आम्ही संत नाही. मग तुम्हाला हे करण्याचा अधिकार दिला का? कामक्रोध करण्याचा अधिकार दिला का? संतांनी ही तळमळीनं सांगण्याचं कारण काय? की तुमची ही स्थिती तशी व्हावी आणि तुमची ही स्थिती तशी होण्याकरता मन म्हणजे काय, बुद्धी म्हणजे काय, चित्त म्हणजे काय, अहंकार म्हणजे काय, अंतःकरण चातुष्टामध्ये या 4 गोष्टी काय आहेत, परस्पराशी त्यांचा काय संबंध आहे आणि समत्व कसं प्राप्त करतात. म्हणून पहिलं सूत्र जे 47व्या श्लोकात दिलं तो म्हणजे तुमची स्वाधीनता आणि स्वातंत्र्य काय आहे आणि ते कसं जपलं पाहिजे आणि त्याच्यातून कर्तव्य भाव कसा सिद्ध केला पाहिजे हे सांगत हळूच हे सांगितलं की तुम्ही ज्यावेळेस समत्व सिद्ध कराल त्यावेळेस योग प्राप्त होईल. ते जे समत्व आहे त्या समत्वाची व्याख्या केली की सुख आणि दुःख या दोघांमध्ये समान भूमिका जर झाली तर तुम्हाला समत्व प्राप्त होईल आणि दोघांमध्ये समान बुद्धी जेव्हा भाव होईल त्यावेळेस ते जे बुद्धितत्व आहे ते योगस्वरूप म्हणजे परमेश्वराशी अभिन्न. हा सिद्धांत आहे. या सिद्धांताला आचरणात आणण्याकरता सुरुवात कुठून करायची? तर सुरुवात ही बुद्धीची धारणा आहे. पहिल्यांदा काय धारणा आहे की मला पूर्वकर्म काय माहिती नाही, माझं अज्ञान काय ह्याचं मला ज्ञान झालं पाहिजे. काय अज्ञान आहे माझं? माझं पूर्वकर्म पूर्वजन्म काय होते, आता ह्या आयुष्यात काय काय छोट्या छोट्या गोष्टी माझ्याकडून चुका झाल्या मला माहिती नाही. त्याचं जे कर्म फलस्वरूप प्रारब्ध परिस्थिती जी मला प्राप्त झालेली ती माझ्या नियंत्रणाच्या बाहेर. त्या बाबतीत पराधीन आहे प्रत्येक जीव, म्हणून ते जीव म्हटलेलं. जीवाची पराधीनता कुठे आणि स्वाधीनता कुठे?
जीवाची पराधीनता प्रारब्धाच्या बाबतीत आहे आणि स्वाधीनता जी आहे ते आत्ता जे कर्तव्य करायचं नव्हे त्यावेळी तो पूर्ण स्वाधीन आहे. परमेश्वराची भक्ती करायला कितीही दुःखी माणूस असो पूर्ण स्वातंत्र्य. परमेश्वराचं गुणगान गायचं असेल, संकीर्तन करायचं असेल तर कोणताही तो मनुष्य असो, कशाही परिस्थितीत असो, त्याला ते स्वातंत्र्य आहे. त्याला कळलं पाहिजे. पण त्या स्वातंत्र्याबद्दल तर त्याला जाणीवच नाहीये. तो फक्त कशाचा तुमतुणं करतो, अहो मला फार त्रास होतो, मला फार त्रास होतो, माझं फार दुःख आहे, माझं दुःख कोणी समजून घेत नाही. ती काय नवीन गोष्ट सांगितली? ती तर प्रारब्ध वर्ष तुला प्राप्तच होणार आहे. पण तुला मिळालेल्या स्वातंत्र्याचा विचार कर. ह्या गोष्टी उगाळून गंध ओवाळतात ना, तसे लोक दुःख ओवाळत असतात आणि त्याच्यामध्येच आपला वेळ आयुष्य वाया घालवतात. पण तुला मिळालेलं स्वातंत्र्य काय आहे? हे असू दे ना. दुःख तर प्रारब्ध दोष आहे, त्यात तर पराधीन आहे. कुठला प्रत्येक जीव पराधीन आहे. परिस्थिती काय समोर आहे वाढवून ठेवलेली आहे, त्याचा तुझ्याशी काही संबंध नाही आहे. तुझा संबंध तुझ्या कर्तव्याशी. हे जर तुला कळालं आणि त्या कर्तव्याचा सदुपयोग जर तू केला आणि तुझं कर्तव्य तू अगदी निशंकपणे कुठल्याही प्रकारची आसक्ती न ठेवता तू जर पार पाडलं तर तुझ्या बुद्धीमध्ये समत्व प्राप्त होईल आणि तो समत्व म्हणजे योग आहे. कर्मयोगामध्ये दोन भाग आहेत ना, एक कर्म आहे आणि दुसरा योग. कर्मयोगात दोन शब्द आहेत. एक शब्द आहे कर्म. त्या कर्म या शब्दावर 47 श्लोकामध्ये व्याख्या केली आणि योग या शब्दाची 48 श्लोकात व्याख्या केली. म्हणून कर्मयोग ह्या सिद्धांताचा जर अभ्यास करायचा असेल तर फक्त 47 श्लोक आणि 48 श्लोक भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला ह्याच्यावर तुम्ही सखोल चिंतन केलं ना, कर्मयोग कळून घ्या. मग बाकी पुढे विस्तार भरपूर आहे. तिसरा अध्याय त्याच्यावर भरपूर मोठा आहे. पण पहिल्यांदा बीज कुठे आहे लक्षात घ्या. सूत्र वाङ्मयामध्ये आपल्याकडे वाङ्मय प्रकारामध्ये सूत्र वाङ्मय आहे. तर भगवद्गीतेत सुद्धा काही काही ठिकाणी सूत्र श्लोक आहेत. श्लोकामध्ये सुद्धा प्रकार आहेत. काही दृष्टांत आहेत, काही विस्तार आहे आणि काही ठिकाणी सूत्र आहे. तर सूत्र कुठे आहे? कर्मयोगाचं सूत्र कुठे आहे भगवद्गीतेमध्ये असा जर प्रश्न विचारला तर दुसऱ्या अध्यायातल्या 47 श्लोकामध्ये कर्म म्हणजे काय सांगितलं आणि दुसऱ्या अध्यायातल्या 48 श्लोकामध्ये योग म्हणजे काय. 47 आणि 48 हे दोन श्लोक जर एकत्र केले तर कर्मयोगाचं तुम्हाला बीज सापडलं. एकदा बीज मिळालं ना मग तिचा वृक्ष मोठा होतो. फांद्या लागतात, त्याला पानं लागतात, फळं लागतात. तो विस्तार आहे पुढे. पण बीज बरोबर पाहिजे. एकदा बीज सूत्रबद्ध तुम्हाला गोष्ट काय आली तर सूत्र जे आहे, आज आपण सूत्र पाहिलं, कर्मयोगाचं सूत्र पाहिलं. ते कर्म काय आहे? कर्माचा संबंध हा तुमच्या स्वधर्माशी, तुमच्या प्रकृतीशी आहे. कर्माचा संबंध हा प्रकृती प्राधान्यता आहे. कर्म म्हणजे क्रिया प्राधान्यता आणि क्रिया जी आहे ही प्रकृतीमध्ये आहे आणि योग जो आहे तो परमेश्वराशी संबंधित गोष्ट. कर्म आणि योग क्रिया प्राधान्यता देताना जर अनासक्त भूमिका राहिली तर प्रकृती संबंध विच्छेद हे निश्चित आहे. प्रकृती संबंध विच्छेद झाला की योगाचा संबंध आला आणि कुठेतरी एका ठिकाणी जोडायचा. एक तर ह्या फांदीवर तरी बसेल माकड, नाही तर त्या फांदीवर तरी बसेल. दोन्ही वेळा एकाच फांदीवर नाही बसणार. मग ह्या फांदीवरून त्या फांदीवर जेव्हा उडी मारतो ना तो, त्यावेळेस तो कर्मयोग सुरू होतो. त्यावेळेस अनासक्त भाव झाला की क्रिया चालू आहे पण स्वतः मोकळा. क्रिया चालू आहे. कार्य करताना तो अतिशय रिलॅक्स्ड आहे. पुष्कळ मॅनेजमेंट प्रिन्सिपलमध्ये असा पुष्कळ अभ्यास केला जातो. पण एक जर समजा हा सिद्धांत जर मॅनेजमेंट प्रिन्सिपलमध्ये जर पूर्णपणे बिंबवला तर असा की कितीही कार्य होऊ दे पण शीण नाही आला पाहिजे. एक अशा प्रकारचा सिद्धांत. किती 8 तास 10 तास 12 तास काम करतोय तो पण शीण नाही. केव्हा शीण नाही? जेव्हा मी केलंय अशी भावना नाही तेव्हा शीण नाही. शीण कशामुळे आला की माझ्यामुळे झालं आणि मी केलं. माझ्यामुळे झालं आणि मी केलं हे मूळ कारण आहे शीण होण्याचं कारण. माणूस थकतो कशा करता माहिती का? शरीराने थकत नसतं. शरीरामध्ये ते रक्ताभिसरण चालू आहे. कधी हृदयाने सांगितलं का मी आता फार थकलोय भाऊ? चालू जन्मापासून हृदयस्पंदन चालू आहे. थकलात कधी? त्याचं कारण काय? हृदय का नाही थकत? पाय का थकतात? विचार करा. शरीरात ते वाटत हृदयाने थकण्याचं कारण काय की हृदयस्पंदनामध्ये अहंकार नाही. पाय का थकतात? कारण मी चाललो ही भूमिका. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्याच्यामध्ये तुम्हाला जर अभिनिवेशाचा संबंध आणि निरंकारी स्थितीचा संबंध पाहिला तर आपल्याच शरीरामध्ये आपल्याला बोध मिळतो. रक्ताभिसरण किती रक्त कुठून कसं रक्ताभिसरण झालं, किती शुद्ध केलं, किती अशुद्ध राहिलं.
त्याचा कधी अहंकार झालेला माणूस माझ्या तरी पाहण्यात नाही. म्हणून ते सारखं चालू आहे सर्क्युलेशन. पण ज्या ज्या वेळेस अहंकार निर्माण झाला त्या त्यावेळेस सगळ्या प्रकारचे रोग निर्माण झाले. काही काही लोक म्हणतात मला असं वाटतं बरं की मला काहीतरी रोग आहे. वाटतं ना, मग येईल, काळजी करू नका. वाटतं तरी येईल. ही बाब तुम्ही अहंकाराचा संबंध जिथे आला ना त्या ठिकाणी माणूस शिणला समजायचा. क्षीण झाला, नुसतं शिणला नाही, क्षीण होत. आणि मग निरंकारी स्थितीमध्ये काय आहे की सहज अवस्था आहे. म्हणून कर्म करताना जर तुमची जर आपण करता आहोत, आपण आपल्यामुळे झालं ही जर भावना वजा केली तर ते इन्फायनाईट टाइम चालत राहील, अनंत काळ चालत राहील. अशा प्रकारे जर तुमच्या कार्य करत असताना जर तुम्ही स्वस्थ झालात आणि स्वस्थ असताना जर कार्य केलं तर तो कर्मयोग सिद्ध होईल. स्वस्थाने जा आणि क्रिया होऊ द्या. क्षीण होणार नाही, म्हणजे अहंकाराचा स्पर्श होणार नाही. तो सिद्धांत मांडला येतो. म्हणजे आता पुष्कळदा काय होतं की एक भगवद्गीता आणि मॉडर्न मॅनेजमेंट, भगवद्गीता आणि बाकी प्रत्यक्ष जीवन याचा काय संबंध आहे असं पुष्कळदा लोक म्हणतात. नुसते सिद्धांत ऐकल्यानंतर काही उपयोग होत नाही, कर्मामध्ये फळामध्ये हेतू का ठेवायचे नाही. पुष्कळ प्रश्न असतात. प्रश्न विचारण्यामध्ये जर खरोखर जर म्हणजे जिज्ञासा जर असेल ना तर उत्तर मिळेल बरं. पण जर भगवान श्रीकृष्ण चूकच सांगितलंय असं जर कोणी भूमिका घेतली तर त्यांची अवस्था काही विचित्र होईल. म्हणजे उत्तर तर त्यांना मिळणार नाही, पण आणखीन विचित्र अवस्था होणार. श्रद्धेने जिज्ञासेने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे मिळणार, काही शंका नाही. तेव्हा हा जो काही तो समत्वम योग उच्चते हा जो काही विषय मांडला आहे तर समत्वाची भूमिका आहे. ही समत्वाची भूमिका म्हणजे ईश्वर तत्वाची अभिन्नता आहे. समतत्व जे आहे, समता तथा विषमता हा विषय आम्हीच्या संचार प्रबोधनामध्ये आहे. समता तथा विषमता. विषमता म्हणजे काय? विषमता म्हणजे प्रकृतीमध्ये होणाऱ्या क्रिया सत्वगुण, रजोगुण, तमोगुण परस्पर भिन्न आहेत. विषम आहे. सत्वगुण हा रजोगुण असू शकत नाही, रजोगुण हा तमोगुण असू शकत. पण सच्चिदानंद तत्व नाही, त्याच्याशी तुलना काय. सच्चिदानंद तत्व काय? जे सत्य आहे तेच चित्त आहे, जे चित्त आहे तेच आनंद. पुन्हा पुन्हा वेदाने ठासून सांगितलंय की परमेश्वर कसा आहे. परमेश्वर सच्चिदानंद स्वरूपामध्ये सांगतात. निर्देश केला सच्चिदानंद तत्व म्हणजे परमेश्वर. मग सत्तत्व काय? सत्तत्व म्हणजे त्याचं अधिष्ठान आहे, तो सर्वव्याप्त आहे, त्याची सत्ता आहे, त्याला जो सत्य स्वरूप आहे ते सत्तत्व. आणि चित्तत्व काय? तोच चैतन्य आहे, त्यालाच चैतन्य असं म्हटलेलं. त्याच्यामुळे ज्ञानाच्या अधिष्ठानावर ज्याचा आविष्कार होतो तेच चैतन्य आहे. आणि जिथे ज्ञान आहे तीच सत्ता आहे. आणि आनंद काय? तोच आनंद आहे, काही भेद नाही. म्हणजे तिथे जे आहे ना ही समता आहे. समता तत्व जे आहे ना परमेश्वराशी एक रूप झाल्यानंतर आम्ही सम का होतो? कारण आम्ही सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि त्याच्याशी अनुसंधान, त्याच्याशी एकरूपता होऊन ज्यावेळेस क्रिया होते तेव्हा सुखदुःखाचा लवलेश नाही. पण तिथे सुखदुःखाचा स्पर्शच नाही. अहो सुखदुःखाची दौड कुठपर्यंत आहे? सुखदुःखाची दौड फक्त मनापर्यंत आहे. पण तुमची जर बुद्धी जर ईश्वराशी झाली तर तुम्हाला सुखदुःख स्पर्श व्हायचा प्रश्न कुठे येतो? कारण सुख आणि दुःख हे जे नाही हे विषमतत्व आहे, समतत्वच नाहीये. समतत्व सच्चिदानंद तत्व आहे. पण जेव्हा त्या सच्चिदानंद तत्वाला अहंकाराचा स्पर्श होतो त्यावेळेस तेच सत्तत्व सत्वगुणात येते, तेच चित्तत्व रजोगुणात येते, तेच आनंद तत्व तमोगुणात येते. आणि मग मी करता, मी भोगता, मी ज्ञाता, मी धरता, मी करता हे सगळे मी नावाच्या गोष्टी सुरू होतात. आणि मग त्या ठिकाणी सगळी विषमता आहे, मग तिथे सगळे सुखदुःख आहे. त्यामुळे हा जर सिद्धांत एकदा जर माणसाला समजला तर सुख आणि दुःख येणार. कारण वारा येतो, वारा येतो, वारा निघून जातो, ऊन येतं, ऊन संध्याकाळ होते, रात्र होते, सूर्याचा प्रकाश जातो, पुन्हा सकाळ होते, पुन्हा सूर्यप्रकाश येतो. हे येणाऱ्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. सुख आणि दुःख हे कधी थांबत नाही, येतं आणि निघून जातं. त्यामुळे त्याच्याबद्दलची चिंता करणं, त्याच्याबद्दलचं शोक करणं हे अज्ञानाचं लक्षण आहे. म्हणून त्याचे साक्षीत्व व्हा आणि तुम्ही समस्थितीमध्ये जा, तुम्ही आत्मस्थितीत जा आणि तुमचं कर्तव्य करत राहा. हा सिद्धांत आहे. कर्मयोगाचा सिद्धांत काय आहे? कर्मयोगाच्या सिद्धांतामध्ये प्रकृतीमध्ये गुणगुणामध्ये क्रीडा करत असताना स्वस्थ होऊन तुम्ही साक्षीत्व भावाने, कर्तव्य भावाने ते करत राहा आणि सुखदुःखाकडे समस्थितीमध्ये पहा. समत्व प्राप्त झालं की योग प्राप्त होईल. असा हा सिद्धांत देवाने सांगितलेला आहे.
तेव्हा कर्म आणि योग, योग ही समत्वाची भूमिका आहे आणि कर्म जी आहे ही स्वधर्म सिद्ध करण्याची विषय. कर्मक्रिया ही क्रियाप्रधान, ही प्रकृतीमध्ये घडणारी गोष्ट आहे आणि ती प्रकृतीपासून तुम्हाला संबंध विच्छेद करण्याकरता अनासक्त होऊन समत्व भाव आणून तुम्हाला ईश्वराशी एकरूपता प्राप्त झाली तर त्या क्रियेतूनच तुम्हाला योगाकडे जाण्याची त्या मार्ग हा सुपंथ हा मोकळा होऊन जाईल. तेव्हा क्रिया ही अनिवार्य आहे, कारण क्रिया ही प्रकृतीचा अंग आहे आणि प्रकृती तुम्ही धारण केलेली आहे. धारण जरी केलेली असली तरी ते काही तुमची प्रॉपर्टी नाही, ते प्राप्त झालेलं एक साधन आहे, फक्त एक सामुग्री आहे आणि त्या सामुग्रीचा विनियोग तुम्हाला कशाला करायचा आहे? समत्व योग उच्चते ह्या सिद्धांताकरता करायचा. की त्याच्यामध्ये विषमतत्वाला धारण करत असताना सुद्धा समतत्व कसं प्राप्त करायचं हा विषय आहे. विषमतत्व जो आहे ना हे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण अंतःकरणामध्ये पंचमहाभूत तुमच्या अन्नमय कोशामध्ये आहे. सर्व प्रकारच्या इच्छा वासना ज्या आहेत या तुमच्या कारंजयामध्ये आहेत. पण हे जरी असलं तरी तुम्ही ते नव्हे, त्यामुळे तुम्ही झाले मोकळे. हे असलं एवढा जरी मोठं गाठोडं जरी तुमची ठेवलेलं असलं ना, गाठोड्याचे मालकच तुम्ही नाही तर मग चिंता काय करायची? हे सगळं जे गाठोडं आहे नाही कशा करता आहे? ह्या गाठोड्याचा विनियोग करण्याकरता आहे. कधी कधी माणूस जो आहे ना बँकेमध्ये काम करतो, मोठा ऑफिसर असतो, त्याला बजेट येतं समोर की अमुक अमुक इतकं मोठं असं अमाऊंट येते की ही अमाऊंट इथे वापरायची, ही अमाऊंट इथे वापरायची. त्याला म्हणलं अरे एवढी तुझ्याकडे 5 कोटीची अमाऊंट आहे? मोठा माणूस आहे तो. नाही नाही अगदी कसला मोठा आहे, 5 कोटी बँकेची प्रॉपर्टी. मग तू काय करतोय? मग तुझी नाही तर नाही, मला त्याचा विनियोग करायचा. कशाकरता करायचा? हे सगळं विकास करण्याचा. म्हणजे ही प्राप्त झालेली सामुग्री आहे आणि या प्राप्त झालेल्या सामुग्रीला काय करायचं आहे? या सगळ्या गोष्टीचा असा विनियोग करायचा याच्यातून मुक्त व्हायचा. याच्यातून मुक्त व्हायचं म्हणून दिलेली सामुग्री आहे. आणि ते मुक्त कसं होणार? तर गुणगुणात क्रीडा करू द्या, असक्त होऊ नका. या पद्धतीने करा विनियोग, या सामुग्रीचा अशा पद्धतीने करा आणि मग स्वतः काय करायचं? समत्व योग उच्चते. आम्ही स्वस्थ स्वयं में सिद्ध हो जाओ, अहम तत्व का त्याग कर. सिद्धांत सांगितलं. अहम आणि स्वयं हे दोन जर गोष्टी कळाल्या तर अहम का त्याग करो, स्वयं को स्वीकृत करो. आणि ती एकदा स्वीकृती झाली तर समत्व योग उच्चते हा सिद्धांत सिद्ध होतो. आणि अशा रीतीने हा कर्मयोग जो आहे हा सिद्ध होतो. आणि या कर्मयोगाची जी पुढची जे लक्षणं आहे 49 पासून तर 52 पर्यंत ते जे 4 श्लोक आहेत ते आपण पुढच्या प्रवचनामध्ये अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय.